मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, मेरे को तल के खानी है. तर कुठल्याही पद्धतीचा हिंसक व्हिडिओ नाही, पहिला सांगतो. जे आपण खायला टाकतोय तेच व्हिडिओ आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मैत्रा चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. आपल्या चॅनल फक्त मटन चिकन येत नाही, तुम्हाला माहिती आहे हर प्रकारचं आपल्याला सगळं व्हरायटी देत. पण आज आपण दाखवणार आहे मस्तपैकी माशाचा स्पॉट. कराडमध्ये आपण आलेलो आहे. कृष्णा कॅनलच्या पुढे कॉलेज रोडला जाताना विजय मेडिकलच्या पाठीमागे फ्लेवर्स क्लासिक म्हणून कराडमधलं एक जुन्या आणि नावाजलेलं हॉटेल आहे. तिथं फक्त तुम्हाला माशाचं टाईप माहिती सगळं तुम्हाला इथे मिळतंय. आपण एक खासा स्पॉट हुडकून काढलेला आहे तुमच्यासाठी. माशामध्ये यांचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये काय काय स्पेशल मिळते ते आज आपण इथं बघणार आहे. त्यांचं काय स्पेशल आहे त्याची आपण रेसिपी सुद्धा बघणार आहे. चला की बघूया आपण मग फ्लेवर्स क्लासिक खास तुमच्यासाठी. आणि आपण माशाचे वराडे बघणार आहेत. चालेल, फ्लेवर्स क्लासिकला आपण आतमध्ये आलोय. सेटिंग तिथलं बघितलं तुम्ही तर अशा टाईपचं सेटिंग आहे आणि मस्तपैकी झाडाच्या वातावरणामध्ये मासं खायचा अजून आपण 100% ते घेऊ शकतो. तर ह्या बाजूला तुम्ही जर बघितलं तर अशा टाईपची थीम आहे. इकडं ॲम्बियन्स वगैरे अशा टाईपचं आहे. बसासाठी अशी जनरल सेटिंग आहे. फॅमिली वगैरे सगळे तिथे बसू शकता. आणि ह्या टाईपला कसं इकडे पार्टी वगैरे त्यांची जर असेल तर इकडे तुम्ही बसू शकता. हा वातावरण एक नंबरच आहे. आता जाणार आपण यांच्या किचनमध्ये आणि यांचं स्पेशल काय ते आपण बघणार आहे. चला, फ्लेवर्स क्लासिकच्या किचनमध्ये आपण आलोय. एक नजर टाका तुम्ही. किचन एवढं हायजिनिक आहे, एक नंबर आणि टॉपची हायजिन ठेवल्या. आता फ्लेवर्स क्लासिकचे आपल्याबरोबर मालक आहे तिथं. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? स्वागत आहे आपलं फ्लेवर्स क्लासिकमध्ये. माझं नाव चिरायू फासे. इथं आता फ्लेवर्स क्लासिक तुमचं नाव आहे कराडमध्ये बऱ्यापैकी. हो. किती वर्ष झालं चालू आहे? आमची फ्लेवर्स क्लासिकची एस्टॅब्लिशमेंट आहे 2003ची आणि 2013 पर्यंत आम्ही स्वतः हे चालवत होतो. त्याच्यानंतर आम्ही रेंट आउट केलं आणि कोविड नंतर काही दिवस बंद होतं आणि आता रिनोव्हेशन करून आपण एप्रिलपासून पुन्हा सेवेत रुजू झालो आहोत. म्हणजे जवळजवळ 20 वर्ष तरी झाली. हा, 20 वर्ष झाली या रेस्टॉरंटला. हायजीन वगैरे तर किचनमध्ये एक नंबर टॉप ठेवल्या. व्हरायटी काय काय मिळतात आपल्याला सी फूडमध्ये? आपले पूर्ण काही नाही असं नाही. अगदी लॉबस्टर, क्रॅब, सुरमई, पापलेट, कोळंबी ह्या मेन प्रमुख माशांपासून बेसिक मासे जे असतात, कोळंबी असू दे, बोंबील असू देत, बांगडे असू देत, सौंदाळे असू देत, मांदेली असू देत, हे सगळे मासे आपण ताजे हरणे बंदरवरून आणतो. हा, स्वतः आपली खरेदी हरणे बंदरवर असते. त्यामुळे आपल्या ग्राहकांना ताजे मासे आपण उपलब्ध करून देतो. तुमच्या ह्या एवढ्या सांगितल्या व्हरायटीपैकी स्पेशल काय आहे आम्हाला दाखवायसारखं? आपल्याकडे तंदूर प्रॉन्स आहेत. टायगर प्रॉन्समध्ये तंदूर प्रॉन्स येतात. सुरमई आपल्याकडे 22-23 किलोच्या सुरमई असतात. त्याच्यातले स्लायसेस आपण देतो लोकांना. पापलेट पण अगदी कापरी पापलेट, मोठ्या साईजचे कलेट म्हणतात तसे पापलेट असतात. आता रेसिपी आपण कशाची बघायची? आता आपण सुरमई फ्रायची बघू, तंदुरी प्रॉन्सची बघू रेसिपी. तंदूर प्रॉन्सची रेसिपी पहिला आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर ज्यांचे व्हरायटी जेवढे आहेत तेवढं सगळं आपलं दादा सांगणार आहेत. काय काय याच्यामध्ये सांगा आम्हाला. आपल्याकडे हा 1 किलोचा खेकडा आहे. त्याच्यानंतर ही 22 किलोची सुरमई आहे, त्याच्यामधला हा स्लाइस आहे. टायगर प्रॉन्स आहेत, पापलेट आहे मोठ्या साईजचा, हा बांगडा आहे फ्रेश, हे मांदेली आहे, हे समुद्राचे खेकडे आहेत आणि हा लॉबस्टर आहे. लॉबस्टर, हा, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? त्याला मराठीमध्ये शेवंड म्हणतात. शेवट आहे राव. शेवंड हे एक नवीन प्रजाती बघायला मिळाली मला. इथं कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलं तुम्हाला हे मिळणार नाही. महाग असेल ना? हो, हे कमीत कमी 1500-1600 रुपये किलो असतात मोठ्या साईजचे, साईजनुसार. कारण हे बघायला मिळतं आपल्याला सगळीकडं. हे पहिल्यांदाच बघितलं मी. शेवंड. हा, शेवंड. ओके, आता आपण तंदूर प्रॉन्सची रेसिपी बघणार आहे. त्याच्यामध्ये टायगर प्रॉन्स आहेत, त्याची आपण रेसिपी बघणार. आता आपण तंदूर प्रॉन्सची रेसिपी बघतोय. हे आपण पहिला मस्टर्ड ऑइल घेतो. मस्टर्ड ऑइल घेतलेलं घेतलेलं तेल. त्याच्यानंतर जिंजर पेस्ट घेतली, गार्लिक पेस्ट, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर ग्रीन चिली पेस्ट घेतलेली, मिरचीचा ठेचा केलेला आहे. त्याच्यानंतर हे भुना बेसन घेतलेलं आहे. भुना बेसन त्याची काय प्रोसेस असते करायची? भुना बेसन हे बटरमध्ये रोस्ट केलं जातं. आपलं जे बेसन असतं ते बटरमध्ये रोस्ट करतो. त्याच्यानंतर ही आपण बडीशेपची पावडर घेतलेली, जिरा पावडर घेतली, कस्तुरी मेथी, त्यानंतर ही वेलची पूड घेतलेली आहे, दालचिनी पूड घेतलेली, थोडीशी आपण लवंग पूड घेतोय. मसाले जर क्वालिटी बघितली तर टॉपचे आहे. कारण दिसते ते काय क्वालिटीचे मसाले स्वतः तयार केलेले आहेत. हो, सगळे आपण स्वतः तयार करतो. कुठले बाजारातले आपण रेडीमेड मसाले नाही वापरत. त्याच्यानंतर थोडंसं आपण हे
ओवा टाकतोय ओवा. क्रश करून. थोडंसं क्रश करून ओवा टाकलेला आहे. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर, काळं मीठ घेतलेलं आहे, थोडंसं काळं मीठ, लिंबू. लिंबूचा रस, दिसताना तुम्हाला तंदूर लावताना एवढं एवढं दिसेल पण भरपूर आहे. साधं मीठ आपलं रेग्युलर, साधं मीठ. आणि अजून सुद्धा मसाले बाकी आहेत. मिरची पूड आपली स्वतःची घरगुती आपण बनवतो ती मिरची पूड आहे. ओके. थोडीशी हळद, हळद, गरम मसाला, गरम मसाला, धनापूड. धनापूड, एवढे सगळे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यानंतर आपण आपण काय आता राहिले हँग कर्ड घेतोय. हँकल. कडची प्रोसेस काय असते? हे आपण रेग्युलर जे दही असतो ते आपण हँग करून ठेवतो. त्यामुळे त्याच्यातलं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर त्याची मलाईदार चांगलं घट्ट दही मिळतं. श्रीखंड वगैरे काढतात त्या टाइप मध्ये जसं हा, असतं. त्याचा जो चक्का असतो त्या टाइप मध्येच हे आपण हे करतो. दिसताना तो दिसतंय बघा ते. हो, झालं. आपण हे आता मिक्सिंग करूया प्रॉपर. आपल्याला थाळीमध्ये काय काय मिळते? थाळीमध्ये आपल्याकडे सुरमई थाळी, पापलेट थाळी, कोळंबी थाळी, रावस थाळी, खेकडा थाळी, बोंबील थाळी, बांगडा थाळी, सर्व प्रकारची फिश असं थाळ्या मिळतात. थाळीमध्ये फ्राईड फिश असतो. जो फिश तुम्ही घ्याल, सुरमई थाळी घेतली तर सुरमईचा स्लाइस असतो मोठा. त्याच्यामध्ये करी असते. त्या करीमध्ये सुरमईची करी किंवा बांगड्याची करी जसं अवेलेबल असेल तसं आपण देतो. तांदळाच्या भाकरी किंवा चपाती या थाळीबरोबर सुंदर छान लागतात. पण आपण चपाती या व्यतिरिक्त रोटीही देतो किंवा ज्वारीची भाकरी हवी असेल ज्वारीची भाकरी देतो. सोलकढी असते त्याच्यामध्ये आणि नंतर मसाला राईस येतो. आपल्याकडे प्रत्येक पदार्थ हा ताजा बनवला जातो. जसं की तांदळाच्या भाकरी असू देत, चपाती असू देत, या गोष्टी आपण फ्रेशली बनवून देतो. कोणतेही पदार्थ आपल्याकडे बनवून ठेवलेले जात नसतात. त्याच्यानंतर थाळीची ऑर्डर आल्यानंतर हे सगळं फ्रेश बनवतो आपण. मासे हे कुठल्याही पद्धतीत आपण कढई फ्राय करत नाही, तेलामध्ये कोटिंग करून टाकत नाही, आपण तव्यावरती फ्राय करतो. त्यामुळे स्लोली फ्राय झाल्यामुळं थोडीशी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. पण जे स्लो कुकिंगवरती फिश म्हणजे फिश कुक होतं, मंद आचेवरती जे फिश कुक होतं त्याला खूप टेस्ट येते. कुठल्याही प्रकारचे असं रबरी वगैरे होत नाही. छान सॉफ्टनेस आणि त्याचा ज्युसीनेस मेंटेन होतो त्याच्यामध्ये. हे 100% खरं आहे. कारण जुनी लोक म्हणत होते की हळूहळू शिजले जे अन्न आहे ते खावं, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला थोडासा उशीर लागेल पण क्वालिटी फूड मिळेल. तंदुरी मसाला तयार झालेला आहे. आता ते प्रॉन्स त्याच्यामध्ये जाणार आहेत. मस्तपैकी प्रॉन्सला मसाला लावायचा चालू आहे आणि फ्रेश एकदम, कुठल्याही प्रकारचं असं. शेळे मासे आपल्याकडे बिलकुल नसतात. हरणे बंदरावरून आजच हे मासे आलेले आहेत. आता आल्यानंतर कळते कुठल्याही प्रकारची दुर्गंधी अजिबात नाही. फ्रेश एकदम. आणि किचन बघितलं तर 100% तुम्हाला कळेलच. हायजीन एकदम टॉपमध्ये ठेवलेलं आहे. असं वाटणारच नाही की एखादं फिशचं हॉटेल आहे, कारण हायजीनच चांगले ठेवलेले आहे. आमच्या कस्टमर्सना आम्ही नेहमी चांगलंच द्यायचा प्रयत्न करत आलो आहोत. कस्टमर नेहमी खुश आहेत आपल्या सी फूडवरती, आनंद घेतात आणि कस्टमर रिप्युटेशनही भरपूर आहे. अच्छा, कराडकरांना जर याच्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर लोकेशन मी तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर ती येऊन तुम्ही घेऊ शकता. आता हे तंदुरी प्रॉन्स आपण तलवार कबाब स्टाईलमध्ये देतो. त्याला आपण लावून दाखवतो. प्रॉन्स चाललेले आहेत, मसाला मस्तपैकी लावलेला आहे बघा त्याला. तर तयार झालेलं सगळं तंदूर लावून प्रॉन्स लावल्यात आणि आता आपल्याला जाते तंदूर भट्टीमध्ये. भट्टी बघू शकता. आता किती वेळ ठेवायचं याच्यामध्ये? याच्यामध्ये फक्त 3 मिनिट. 3 मिनिटं. 3 मिनिटामध्ये तयार होणार. हो. आणि तयार झाल्यानंतर आपण तुम्हाला टेबल आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तयार झाल्यानंतरचं फुटेज. तर प्लेटमध्ये आपण आता सुरमई घेतलेली आहे. आता सुरमईची आपण रेसिपी बघणार आहे. दादा हे आता आपण सुरमई फ्राय करतोय. तवा रवा फ्राईडसाठी तयारी करतोय आपण. आता आपण आधी याचं बेसिक मॅरिनेशन करू. मसाले घेतलेले आहेत. मसाले आपण आता पहिला हळद लावून घेऊ, थोडीशी लिंबूचा रस. हळद टाकून त्याच्यात लिंबूचा रस टाकलेला आहे. आपण आता हळद आणि लिंबूचं त्याला मॅरिनेशन करूया, बेसिक मॅरिनेशन. त्याच्यानंतर आपण मीठ घेऊ. मीठ टाकलेलं आहे थोडंसं. मीठ लावून मॅरिनेशन करतोय. तुम्ही कुठे शिकला सर? हे आता 20 वर्षापासून आम्ही ह्याच ह्याच्यात असल्यामुळं आम्ही हळूहळू स्वतः कुकिंगमध्ये आलो आणि स्वतः याचं आपण याला कुकिंगचं स्वतःचं पर्सनल टच देतोय. स्वतःचे मसाले आणि कुकिंग एक कला आहे असं म्हणतात. होय, बरोबर. त्यामुळे त्याचं आमचं जे काही कला आहे मी पूर्णपणे उतरवण्याचा प्रयत्न करतोय. कस्टमर बाप आपल्याला प्रेम देतात. हा मसाला काय लावलाय? हा आपण आपला फिश फ्रायचा मसाला तयार आहे. अच्छा, तयार. या मसाल्यामध्ये मिरची पूड असते,
विविध प्रकारचे 25 प्रकारचे मसाले ह्याच्यात वापरले जातात. थोडंसं सिक्रेट आहे ते आमचं. मसाल्याला भरपूर लागतात. आपण पहिली हो. रेसिपी बघितली, भरपूर म्हणजे भरपूर मसाला. आणि ह्याच्यामध्ये आता काय काय असेल काय मग, पण तुम्ही बोलला ते बरोबर आहे, कारण लोकांना चांगलं खायला पाहिजे असतं आणि त्याच्या पाठीमागं एका शिल्पकाराचा हात असतो, ते म्हणजे शेफ. ते लोकांपर्यंत पोहोचवणं भरपूर महत्वाचं आहे. मसाला लावून झालेला आहे. आता आपण कोथिंबीर टाकतो. कोथिंबीर टाकलेलं आहे. कोथिंबीर टाकून याला फायनल टच देतो. हा आता आपण रव्यामध्ये कोट करण्यासाठी टाकतो. दोन्ही साईडला आपण लावून घेतो. आणि फ्राय होणार आहे. फ्राय हा, fry होणार आपल्याकडे येईल. हाय एव्हरीवन. कायमच आम्ही इथे येतो. राहुल फसे यांचं हे फ्लेवरस क्लासिक रेस्टॉरंटमध्ये आम्ही कायमच व्हिजिट करत असतो. प्रत्येक वेळेस आल्यावरती वेगवेगळ्या खूप छान छान टेस्टी डेलिशियस फूड आम्ही एन्जॉय करतो आणि आम्ही ह्या फूडचा कायम असाच आनंद घेत असतो. आमचे फ्रेंड्स आहेत ते क्लोज, त्याच्यामुळे आणखीनच हे फूड घेताना आम्हाला एन्जॉय होतो. आज त्यासाठीच आम्ही थोडा वेळात वेळ काढून इथं आलोय आणि ह्या डेलिशियस फूडचा आस्वाद घेतोय. आम्ही इकडे फ्लेवर्स क्लासिकला आलो आहे. चिरायू फसे आमचे फ्रेंड आहेत आणि इथलं म्हणजे चव खूप छान असते नेहमीच. आणि आम्ही इथं आलेल्या सगळ्यांना आमच्या फ्रेंड्सना वगैरे मुद्दाम पाठवतो की इथं छान असते जेवणाची क्वालिटी वगैरे आणि एकदम कम्फर्टेबल आहे इथे. असं छान आणि शांत वाटतं वातावरण पण. आणि तुम्ही पण याचा आस्वाद घ्यायला नक्की या. थँक्यू. असंच गजबजलेल्या ठिकाणापासून आपल्याला कधीतरी वाटतं शांत ठिकाणी जाऊन आपण निवांत बसून एखाद्या खाण्याचा आस्वाद छान घ्यावा. त्याच्यामुळे आम्ही बऱ्याचशा वेळेस की इथं खूप वेळात वेळ काढून मुद्दामून शांत ठिकाणी येतो आणि ते ठिकाण म्हणजे हे फ्लेवर्स क्लासिक. तंदूर प्रॉनची रेसिपी बघितली आपण किचनमध्ये. स्टार्टरमध्ये आपल्या पुढे आलेला आहे. तो आता टेस्ट करून बघूया. एवढं मसाला वगैरे त्यामध्ये टाकलेलं आणि तयार करायसाठी भरपूर वेळ लागलेला. त्याप्रमाणे टेस्ट आहे का, आपल्याला काही चमचे विमचे लागत नाही. लेग पीस उचलल्यासारखं उचललं. मस्त. पहिली गोष्ट फ्रेश आहे आणि मसाला वगैरे प्रॉपर लागलेला आहे. बेस्ट क्वालिटीला बेस्ट. आणि ते कमेंट करतात खाली, तू सगळ्याला बेस्ट म्हणतोय. आपण बेस्ट ठिकाणी बघूनच जातोय. ढेगी वेळा चौकशी केलेल्या असत्या आणि मग तिथे जातो. त्यामुळे काय 100% ट्राय करायला अडचण. नंतर घेतल्या बॉम्बिल फ्राय. आपण खाऊया. त्याच्यामध्ये विषय असा असतो की बारीक 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 काटा असते, त्यामुळे कच चावून खायला. मेन विषय आहे मसाल्यामध्ये आणि मसाला एकदम टॉपचा, त्यामुळे टेस्टला सुद्धा काय विषयच नाही आणि मासा एकदम फ्रेश आहेत, विषयच नाही. मेन कोर्समध्ये थाळी घेतली आपण. पहिल्यांदा स्टार्टरमध्ये बघितलं आयटम. थाळीमध्ये काय काय ते दाखवतो तुम्हाला. तांदळाची भाकरी घेतल्या, पॉपलेट, रस्सा आणि ह्याच्यामध्ये बांगडा येतोय, पीस येतोय बांगड्याचा रश्श्यामध्ये, सोलकढी, सुकट, त्याबरोबर ते राईस, कांदा लिंबू, एवढं सगळी थाळी येत्या. थाळीची किंमत तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल. तर आपण आता टेस्ट करून बघूया. सुरुवात करूया आपण रश्श्यापासून. वा, वांड कसं असतं, कधी कधी रश्श्यामध्ये कडवट पण येतं, पण याची जी टेस्ट आहे एक नंबर आहे, काही विषयच नाही. बेस्ट. थोडंसं पापलेट फ्राय करून बघा. वा 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 वा. का विषय, सलाडामध्ये ट्राय करायला काय हरकत नाही. सुकट, पापलेटचा विषय वाढला. बांगडा आणि सुरमई पण ट्राय करून बघा. पापलेट ट्राय केला, आता ही बांगडा. मस्त मस्त एकदम. हो, म्हणजे स्पेशल गोष्ट काय माहिती आहे का, मसाला जी कॉम्बिनेशन आहे ना ते भारी बसलं आणि त्यात मासे फ्रेश आहेत. सुरमईकडे जाऊया आपण. बांगडा घेतला, आता सुरमईकडे आलोय आपण.
सगळ्यात वांड विषय ह्याचा आहे. पापलेट एकीकडं, बांगडा एकीकडं, आणि हे फ्लेवर क्लासिक आहे ना, हे क्लासिक आहे. का विषय किती माशामध्ये तुम्ही हे ट्राय करा. सुरमई बेस्ट आणि बेस्ट मसाल्याचं कॉम्बिनेशन वांड ट्राय करायला लागतं. त्यानंतर सोलकडे यांची सोलकडी ट्राय करून बघा. वांड कसलं बाहेर लागते राव. ही प्युअर सोलकडी असते ना, तशी सोलकडी बेस्ट आणि बेस्ट सोलकडी. मला ती कोकणाकडे साईडला कशी सोलकडी मिळेल त्या टाईपची सोलकडी आहे, प्युअर एकदम. माशाचे ढीगभर वाडा आणि खेकड्याचे ढीगभर वाडा तुम्हाला इथे मिळणार आहेत. हर प्रकारचं सी फूड तुम्हाला इथे मिळणार आहे. फ्लेवर्स क्लासिक कराड, कृष्णा कानोलीच्या पुढे कॉलेज रोड धरायचा आणि विजय मेडिकलच्या पाठीमागं तुम्हाला फ्लेवर्स क्लासिक म्हणून हॉटेल आहे. एकदा नक्की ट्राय करा. हर प्रकारची डिश तुम्हाला इथे मिळणार आहे, फ्रेश एकदम. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत.